बुधवार पेठ पुण्यातील रेड लाईट परिसर म्हणून ओळखला जाणारा हा भाग मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर आहे. त्या परिसरात बांगलादेशातील तरुणींना आणून वेश्या व्यवसाय केला जात असल्याचा संशय पोलिसांना होता. याच संशयातून काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अचानक सर्च ऑपरेशन राबवत अवैध धंद्यांवर कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान परिसरात येणाऱ्या ग्राहकांवरही पोलिसांनी कारवाई करून इशारा दिला होता. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा पोलिसांनी बुधवार पेठेत धाडसत्र राबवलं. या कारवाईत तब्बल 22 महिलांना ताब्यात घेण्यात आलं. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यापैकी 11 तरुणी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी या 11 महिलांना अटक केली आहे. मी सुरुवातीच म्हटलो होतो की बुधवार पेठला जे गैरकायदेशीर कृत्य आणि हालचाली लक्षात आला होता आणि त्या अनुषंगाने एक कारवाई पूर्वी झाली होती आणि त्याचे फॉलोअप कारवाई करण्यात येईल असे मी सांगितले होते. काल गोपनीय माहितीच्या आधारे परत या परिसरात ऑपरेशन राबवण्यात आला, ज्यामध्ये 22 विक्टिम्स यांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये 11 बांगलादेशी महिला आढळून आलेली आहे. त्याचे 3 ब्रॉदेल हाऊस विरुद्ध 3 पीटा ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. तसेच ज्या ज्या इकोसिस्टममध्ये इथे बुधवार पेठ परिसरात या अशा प्रकारचे कृत्याला जे प्रोत्साहन करत आहे किंवा ऍक्टिव्ह ज्यांची सहकार आहे, इन्क्लुडिंग तिथे काही एक बियर बार आहे, बाकी इतर काही लोक आहे जे अशा प्रकारचे हालचालीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करत आहे. त्यांना सर्वांना आरोपी करण्यात आलेले आहे. ब्रॉदेल हाऊस सीलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. एकंदरीत सुरुवातीला 6 ब्रॉदेल हाऊसेस आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे. या बिल्डिंग्सचे पूर्ण बिल्डिंग प्लॅन्स व्हेरिफिकेशन आणि जे जे काही इलिगल आहे त्याचे डिमॉलिशन करण्याबद्दलची पत्रव्यवहार पण महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत करण्यात येणार आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची गैरकृत्य चालू देणार नाही हे पोलीस दलांची भूमिका होती आणि याच्या पुढे पण अशाच प्रकारचे कारवाई जर इलिगॅलिटी दिसून आल्यास तर चालू राहील. काही अल्पवयीन 4 मुली आहेत त्यांना पकडलं गेलं आणि त्यामध्ये प्रोसेसेस फॉलो झाल्या नाहीत असं ऑब्जेक्शन घेतलं जातं. काही ऑब्जेक्शन्स लोक घेत आहेत. ते ऑब्जेक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. जे आमच्याकडून कारवाई पोलीस दलांकडून कारवाई सुरू आहे ते पूर्ण नियमानुसार आणि कायद्यानुसार सुरू आहे. कोणत्याही प्रकारची इलिगॅलिटी या परिसरात चालू राहू देणार नाही आणि यावर आणखी पुढच्या काळात गरज पडल्या तर आणखी जोरात कारवाई होईल. आणि इथे या परिसरात काही लोक आयडेंटिफाय झालेले आहे जे अशा प्रकारचे बांगलादेशी महिलाला तिथून ट्रॅफिक करून इथे आणते. अशा प्रकारचे सर्व दलालांविरुद्ध पण गुन्हे दाखल करण्यात येत आहे आणि क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे ऑफेन्स पण रजिस्टर करण्यात येत आहे आणि पूर्ण बारकाईने इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आता त्याचे विस्तृत आढावा संबंधित अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसात ना बुधवार पेठेतली दुसरी कारवाई आहे. मागील आठवड्यात देखील आपण मोठी कारवाई केली होती. विशेष आपलं लक्ष फक्त बांगलादेशी महिलांवर किंवा बाहेरूनच्या महिला तस्करी करून पुण्यात आल्या त्यांच्यावरती आहे का? अजून काही ऑपरेशन आपण शहरभर राबवणार आहोत? बघा, पीटा ऍक्ट मध्ये 3-4 गोष्टी आहे जी इलिगल आहे. पीटा ऍक्ट मध्ये किंवा कायद्यामध्ये इलिगॅलिटी आहे रनिंग ऑफ अ ब्रॉदेल हाऊस. नंबर 2 सॉलिसिटिंग इन अ पब्लिक प्लेस. तसेच चाइल्ड मायनर्सला ट्रॅफिकिंग. हे 3-4 गोष्टी आहे जे पीटा ऍक्ट मध्ये इलिगल आहे. ते इलिगॅलिटी विरुद्ध आमची मोहीम आहे. यापैकी कोणताही प्रकारची इलिगॅलिटी असतील तर त्यावर कारवाई करण्यात. बुधवार पेठेच्या ऑपरेशन संदर्भात काही सामाजिक संस्था आक्षेप घेताना दिसतात आणि त्यांच्याकडनं ह्युमन कमिशनला सुद्धा काही पत्रव्यवहार देण्याची माहिती आहे. त्यांचा थेट आक्षेप जो आहे तो पोलिसांवर येतो, कारण की त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांकडनं ट्रान्सपरंट कारवाई होत नाही आणि जे इथे जाणारे लोक आहेत, जे कस्टमर सोकॉल्ड आहेत, त्यांच्यावर ही कारवाई होते. आक्षेप करण्याची, त्यांना आक्षेप घेण्याची आणि तक्रार करण्याची त्यांचा पूर्ण अधिकार आहे. ते करू शकतील, परंतु मी जबाबदारीने सांगतो जे कारवाई सुरू आहे ते नियमाचे अधीन राहून सुरू आहे. काय बांगलादेशी इथे सापडले तर काय आम्हाला डोळा बंद करून निघून जायचे का? एक स्पष्ट प्रत्यक्ष इलिगॅलिटी दिसते तरी पण अशा प्रकारचे आक्षेप हे हास्यास्पद आहे. तर त्यातला एक मुद्दा असा आहे की स्कूलगोईंग किड्स काही होते ते सापडलेले आणि त्या स्कूलगोईंग किड्सच्या शाळेमध्ये मी सुरुवातीला सांगितले की पूर्ण जे काही कारवाई झालेली आहे ते नियमाचे अधीन राहून झालेली आहे. काही लोकांचे रिप्रेझेंटेशन्स प्राप्त झालेली आहे. ते रिप्रेझेंटेशनचे योग्य विचार करून याच्यावर कायदेशीर कारवाई संदर्भात एक सामूहिक बलात्काराची माहिती. या कारवाईनंतर आता पोलिसांनी मुळावर घाव घालण्याचा निर्णय घेतलाय.
या महिला राहत असलेल्या इमारतीवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तसेच या महिलांना भारतात आणणारे, त्यांना मदत करणारे आणि वेश्या व्यवसायाच्या साखळीत सहभागी असलेले सर्वजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या संपूर्ण रॅकेटचा तपास आता वेगाने सुरू आहे. बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या या कारवाईमुळे मानवी तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पोलिसांचा तपास पुढे काय उघड करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.